सूरज चौधरी यांच्या माध्यमातून ही दमदार कामगिरी पाहायला मिळते। अगदी मैदानाच्या सभोवताली क्रिकेट रसिक राजा त्यांच्या धुंदीमध्ये बेंधुंद होत पूर्णपणे या लढतीला या स्पर्धेला एन्जॉय करते। सर्वांचं मनपूर्वक स्वागत। अगदी लॉंग ऑफच्या डोईवरून फटका दागण्याचा प्रयत्न या ठिकाणातून सामना जिंकल्यानंतर सुपर 5 कडे प्रस्थान केलं जाईल। अगदी मातब्बर लढतींचा आजच्या संपूर्ण रात्रीमध्ये आपण खेळ पाहिला। अनेक नामांकित लढती आज संपूर्ण स्पर्धेमध्ये घडताना पाहिल्या, परंतु आज इथून कोणता संघ जाईल सुपर 5 कडे? ओहो, अलवार पद्धतीने हा फटका खेळलाय। अगदी 1 धाव इथे प्राप्त केली जाते। सामना पाहायला मिळतो कोपरा विरोधात नागझरी, एक दमदार लढत पाहायला मिळते। दोन्ही संघनायकांना आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा। सुपर 5 मध्ये गेलेले अलीकडच्या 4 रात्रीतील संघ पाहतो पृथ्वी 11 टेंबिवली, महादेव स्पोर्ट्स पेटाली, टायगर 11 देवत, चैतन्येश्वर 11 खुटारी। एक दमदार कामगिरी गोलंदाजाच्या माध्यमातून इथे प्रस्तावित केली जाते। विवेकच्या माध्यमातून पहिली विकेट गारद। सर्वाधिक कोठा पाहायला मिळतो तर आमचे सुमित जाधव फॉर्च्यून इव्हेंटचे कॅमेरामॅन सुमित जाधव आणि आमचे बेलपाड्याचे ऋतिक म्हात्रे शंकर म्हात्रे यांचे सुपुत्र हे देखील इथे आले, त्यांचं देखील स्वागत आहे। नक्कीच उत्तम समालोचक म्हणून समालोचक शंकरजी म्हात्रे यांची मोठी ख्याती आहे बेलपाडा आणि त्यांच्या सासूरवाडीचा हा संघ पाहतो नागझरी आणि नागझरी टीमला आमच्या संपूर्ण आयोजकांना शंकरजी म्हात्रे सरांच्या माध्यमातून मनपूर्वक शुभेच्छा। गोलंदाज तयार, अगली पेशकश समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न चांगला जाईल, खासम खास जाईल जयदासच्या माध्यमातून। अगदी पाठोपाठ हे झटके लागतायत। या झटक्यातून सावरत क्रिकेट हे अवगत करावं लागेल। अगदी सीमा रेषे नजीक आपण जयदासला पाहिलं आणि जयदासच्या माध्यमातून हा खासम खास झेल हा कन्वर्ट झाला। अगदी 2 फलंदाजांचा खात्मा, खेळाडू नीरज आणि बंटीला मात्र माघारी परतवले। गोविंदानं खेळपट्टीवरती नांदल्यानंतर धावा बनतायत हे आपण अविरतपणे या संपूर्ण रात्रीमध्ये पाहिलं, परंतु मध्यरात्रीनंतर काहीशा नाट्यमय घडामोडी सातत्यानं घडताना पाहायला मिळत आहेत। धावसंख्येला पूर्णपणे रोख लावण्याचा प्रयत्न, 2 गड्यांचा खात्मा आणि फक्त धावा पाहायला मिळत आहेत। शनिकृपा कोपरा संघाच्या माध्यमातून फक्त आणि फक्त 3 धावा। श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरी याही संघाची दमदार कामगिरी अविरतपणे प्रत्येक लढतीमध्ये साध्य झाले, परंतु इथून विजयी संपादन करण्यासाठी दोन्ही संघ तत्पर असतील। हु इज लकी गाईज, कोणता असेल लकी खेळाडू जो ट्रॉफ्यांच्या दिशेने प्रस्थान करेल? सीमा रेषे नजीक अगदी ढालीसारखा सज्ज राहिला। योगेश काहीसा नाराज आहे, परंतु अगदी पुढ्यात जेव्हा चेंडू येतो आणि त्यातून काहीसं पठार भाग आहे हे पाहता एक चांगली समय सूचकता पाहिली आपण जयदासच्या माध्यमातून आणि आपल्या सांघिक कोठ्यासाठी त्यानं अविरतपणे 3 धावा वाचवल्या। कारण नाईट स्पर्धा म्हटली तर फिल्डिंगला खूप महत्त्व असतं आणि ती महत्त्वाकांक्षी भूमिका टीम नागझरीच्या माध्यमातून इथे प्रस्तावित केली जाते। अगली पेशकश अगदी प्रहार करण्याचा प्रयत्न होता, पाठमोरी फटका लगावत असताना अगदी एकच धाव इथे प्राप्त केली जाते। पिबनचं पहिलं षटक हे झाले समाप्त आणि पिबनच्या पहिल्या षटकादरम्यान धावा पाहतो शनिकृपा कोपरा संघाची धाव संख्या 2 गडी बाद 5। डीजे म्युझिक डीजे सूरज चौधरी। डीजे अगदी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी संगीताची मैफिल ते आता शोधतायत। जसजसं वातावरण पूर्णपणे गारेगार होईल, गरमागरमी संगीताची मैफिल त्यांच्या कोठ्यातून अगदी
समर्पित केली जाईल ही त्यांची खासियत आहे आणि उद्यापासून मिनी वानखेडे वलप मध्ये ते तैनात असतील. अगदी वलपची पहिली रजनी पाहायला मिळेल. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. सीपीबनचं पहिलं षटक पाहिलं जिथे धावा बनताना पाहायला मिळतात 5. पंचम धावसंख्या धावपटलावरती येणारा द्वितीय गोलंदाज गोलंदाजीच्या बोहल्यावरती सज्ज होत असताना पाहायला मिळतो योगेश म्हात्रे. ओहो स्क्वेअर कट साधे ना फटका चांगला असा झेल पाहतो करणच्या माध्यमातून. हा नंबर 1 झेल कन्वर्ट झालाय. लागतोय तिसरा देदका टीम कोपरा संघाला. साठी योगेश म्हात्रेसाठी हे कॅश प्राइज पाहायला मिळेल. अगदी ही धन दौलत लुटली जाते. सांगून गेले तुका पैशाला मुकू नका आणि त्या दर्जाचा खेळ सध्याच्या घडीला योगेश म्हात्रेच्या माध्यमातून इथे साध्य केला जातो. बायकर मॅन हा खेळाडू आहे. अष्टपैलू भूमिका नेहमीच सादर करणारा अवलिया क्रिकेटपट्टू टीम श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी संघाच्या माध्यमातून आग ओकणारी गोलंदाजी अलीकडच्या मॅचचा तो मॅन ऑफ द मॅचचा मानकर राहिला होता. उत्तम दर्जाची खेळी त्याच्या माध्यमातून समर्पित केली जाते. परंतु समोर तो पाहायला मिळतो अक्षय पाटील एक विख्यात खेळाडू. अगदी पायांचा वेध घेणारा चेंडू सफर गेला. ऑन ड्राईव्हचा देखना फटका पाहतो. बिडांकडे चेंडूची धडपकड केली जाते. एकने सांघिक कोटा पुढे अग्रेसर होताना पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या 3 गड्यांची कत्तल फक्त धावा 6. संत वाहे इंद्रायणी धावांचा प्रवाह थोडासा स्लो पाहायला मिळतो. परंतु बिना दिवलचे रॉकेट आपल्या भातातून सोडावे लागते टीम कोपरा संघाला. परंतु हलवार पद्धतीने ही धावा पुढे मार्ग शोधताना पाहायला मिळत आहेत. अगदी एकच धाव तिथे 2 धावा परिपूर्णपणे प्राप्त केल्या जात आहेत. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट या 2 खेळाडूंमध्ये पाहायला मिळतं. चित्तेची दौड हुसेन बोल्ट सारखं रण पाहायला मिळतो. हे पाहता अगदी झपाट्यानं डोळ्यामधून सुरुवात चोरावा त्या पद्धतीनं अगदी 2 धावा सहज गतीने चोरल्या जात आहेत. अगली पेशकश अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने चपराक पाहतो. रोशन त्या ठिकाणी सज्ज होते आणि आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून काहीशी रोषणाई प्रस्तावित करणारी गोलंदाजी ही पाहायला मिळते योगेश म्हात्रे या धुरंधर गोलंदाजाच्या माध्यमातून. परंतु अष्टपैलू भूमिका सादर करणारा टीम कोपरा संघाचा एक अव्वल दर्जाचा खेळाडू अक्षय पाटील. खांदे मजबूत आहेत. मजबूत फटकेबाजी त्याला इथे करावी लागेल. परंतु सध्याच्या घडीला हलवार पद्धतीने तो फटके खेळतो. कारण दहशतीचं वातावरण गोलंदाजानं प्रस्तावित केलंय. जणू काय आगीचा गोला फेकला की काय अशी प्रचिती त्याच्या माध्यमातून साध्य केली जाते. तीक्ष्ण धारदार माळा आणि ज्याच्या जोरावरती धावसंख्येला टालेबंद करण्याचे प्रयत्न तंतोतंत केले जात आहेत. फक्त धावपटलावरती इथे पाहायला मिळत आहेत. नऊ धावा पाहिल्या आपण. त्यानंतर इथे टार्रिक लीड काम तमाम होऊ शकलं असतं. परंतु अगदी खेळपट्टीच्या अगदी बॉर्डरवरती जेव्हा चेंडू आदळला जातो तेव्हा काहीशी उसळी प्राप्त होते आणि त्यानंतर झेल चेंडू मात्र खूप लेट येतो यष्टिरक्षकापर्यंत. हे प्रामुख्याने पाहत असतो. अगदी पहिलं षटक तिथे समाप्त झाल्यानंतर राहिलं होतं 5 धावा आणि त्यानंतर आता द्वितीय षटक समाप्त झाल्यानंतर धावा येतात 4. 2 षटकांचं मिलन केलं तर फक्त धावा पाहतो धावपटलावरती 3 गडी बाद एकूण धावा 9. नक्कीच रोशन आपण पाहतोय या स्पर्धेची आजची शेवटची रात्र आणि यानंतर मात्र एक मोठी स्पर्धा खारघर विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 22 जानेवारी 22 तारखेपासून नक्कीच त्या स्पर्धेचा शुभारंभ युवक काँग्रेस चषक प्रशांत पारवे रांजणपाडा यांच्या वतीने नक्कीच रामशेठ ठाकूर मेट्रो स्टेशनच्या बाजूला नक्कीच आपल्याला ती स्पर्धा पाहायला मिळेल. रामशेठ कॉलेजच्या मैदानाच्या बाजूला नक्कीच ती स्पर्धा जबरदस्त आयोजन. 22 तारखेपासून त्या स्पर्धेचा शुभारंभ 2 लाखाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल.
त्यानंतर मोरबी येथे 16 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी दरम्यान एक मोठी स्पर्धा 1.5 लाखाची स्पर्धा नाईटची स्पर्धा मोरबी मैदानामध्ये नक्कीच पाहायला मिळेल. नक्कीच गावोगावी शहरोशहरी खेळोपाडी सातत्याने अनेक स्पर्धेचं आयोजन पाहतो आणि त्यातल्या त्यात संदीप सर नाईट स्पर्धा ठेवणं हे खूप कठीण बाब आहे. एखाद्या बापाला आपल्या मुलीचं लग्न परवडेल परंतु एखादी स्पर्धा ठेवणं हे 100 पटीने कठीण आहे. कारण मोठ्या उपाययोजना असतात, लाखोंचं भांडवल हे उभं केलं जातं आणि त्यानंतर येते एक दमदार स्पर्धा. तशी दमदार स्पर्धा पाहायला मिळते. किरवली गावची आन बान शान स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक 2025 ही दमदार मैफिल पाहायला मिळते. म्हणू शकता आपण रॉयल म्हणजे राजा, राजासारखं आयोजन राजेशाही थाटात उत्तम दर्जाची उपाययोजना पाहायला मिळते. ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली यांच्या माध्यमातून प्रशांत पाटील नानू यांची प्रचंड मेहनत पाहतो आणि त्यांचे सर्व समंगडी यांचं कौतुक व्हायला हवं. दमदार स्पर्धेचं आयोजन या किरवली नगरीमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा तयार बॉलिंग ट्रॅक वरती. कुणाल बेहाल करणारी गोलंदाजी टीम नागरी संघाच्या माध्यमातून समर्पित केली जाते. परंतु येणाऱ्या पुढील 2 षटकांदरम्यान चांगल्या दर्जाचा खेळ इथं साकार करायचा टीम कोपरा संघाला ज्यांच्या सांघिक कोठ्यामध्ये धुरंधर फलंदाजांचा तोफखाना आहे आणि त्या तोफा धरणं हे सुद्धा तितकंच गरजेचं असेल. नेक्स्ट बॉल राईट मोर द विकेट मारा केलाय. अगदी सुरुंग उडी मारली होती यष्टांच्या मागे, त्या ठिकाणी करण होता परंतु रोखता आलं नाही. येतोय दमदार चौकार. वरती कोणी किती पिली आम्हाला ठाऊक नाहीये परंतु सातत्याने आमचा कॅमेरा वर्क तिथे पाहायला मिळतो. अगदी क्रिकेट रसिक राजा डोंगर माथ्यावरती राहत या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटतो. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. म्हणू शकता आपण जिथं तिथं खेळ तुझं दिसू लागलं र, क्रिकेट तुझ्या खेळाचं र आम्हाला याड लागले. क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक मोठ्या गर्दीनं आज या किरवली नगरीमध्ये आले. सर्वांचं मी समालोचक रोशन पाटील शेवरी आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. अगदी खेळाडू कक्षेला मानवंदना पेशकश करणारा हा दमदार शानदार रुबाबदार चमकदार बहारदार षटकार. दे साधे अक्षय अक्षय आणि अक्षय काय दमदार फटकेबाजी पाहू शकता आपण. क्रिकेट रसिक राजा झुमतोय, नाचतोय, थिरकतोय आणि काय बांगडा डान्स बाल्या डान्स त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. कुठले आहेत ठाऊक नाहीत परंतु फॉर्च्युनेटच्या कॅमेरामध्ये ते सध्याच्या घडीला इथे कैद होत आहेत. कॅमेरा मारताना थोडं लक्ष द्या कारण काहींचं यंदा कर्तव्य आहे हे तुम्हाला सूचित करतो. समजने वाले को इशारा काबी लक्ष वेधित केला जाईल. गोलंदाज पुन्हा एकदा कुणाल तयार. ओहो प्रहार केला ड्राईव्हचा देखना फटका. क्षेत्ररक्षक पुढे जातील. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. कृष्णा माद्रे. कृष्णा एक दमदार क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची ख्याती पाहतो. जयदासला पाहतो, अक्षयला पाहतो. दमदार फिल्डिंगच्या जोरावरती पूर्णपणे सामन्यामध्ये धमक दाखवणारा संघ अर्थातच श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी. धावा पाहायला मिळतात टीम शनिकृपा कोपरा संघाच्या माध्यमातून. 3 गडी बाद एकूण धावा 22. संत वाही इंद्रायणी धावांचा प्रवाह काहीसा मंदावलेला पाहायला मिळतो परंतु विस्फोटक अंदाजामध्ये ती धावसंख्या बनवावी लागेल. परंतु खराब गोलंदाजी अंतिम टप्प्यामध्ये येतोय अजून एक चौकार. चांगले चांगले पोरांच्या सांगून अगदी पाहतो आपण बिमर साठी एम्पायर्स कॉल पाहायला मिळतो की बॅटर कॉल. अगदी नो बॉल करार रेड झोन कडे ते अलर्ट झाले.
पूर्णपणे नो बॉल इथे करार दिलाय. धाव संख्या धावपटलामध्ये जाऊन पोहोचते. अगदी धावा झपाट्यानं पुढे मार्गस्थ होत आहेत. 27 धावा लागत आहेत. अगदी झपाट्यानं धावा येत आहेत. 203 क्रमांकाचा हा चौका. चला जास्त वेळ होते रोशन, चला स्पीडअप करा जरा. पंच थोडीशी घाई करायची, जास्तीत जास्त वेळ घेतला काकडा आरती इथेच होईल. अगदी 3 गडी बाद एकूण धावा 27 धावा धावपटलावरती. ओहो, प्रहार केल्या पायाचा वेध घेणारा चेंडू सफर केलाय. डीप मिडविकेट वरून मिडविकेटकडे क्षेत्ररक्षक तैनात झाले. कृष्णाने आता चूक केली आहे. नुकतं त्याचं कौतुक झालं, परंतु आता काहीशी चूक पाहायला मिळते. परंतु बॅकअप खूप चांगलं राहिलं. धाव संख्या अगदी 2 पुढे अग्रेसर होईल. एकूण धावा 29 धावा संख्येचं गुळमोहर सध्याच्या घडीला धावफलकावरती फुललंय. आणि समोर पाहायला मिळतो सायकला राधेन अलीकडच्या मॅच मध्ये षटकार ठोकून सामना जिंकला होता. याही मॅच मध्ये त्या दर्जाचा खेळ त्याला अवगत करायचा, परंतु काट्यासारखा सरळ कुणाल स्वतः चेंडू खालील कॉटनबॉलची नामी संधीचं सोनं काढू होते बाद. दमदार कामगिरी, खळीबली अर्थातच वलवली गावातून तो बिलॉंग करतो. त्याचे मनस्वी आभार इथे व्यक्त केले जाईल. पब्लिक डिमांड डीजे मास्टर. एकूण धावा पाहतो 29 आणि या षटकातील अगदी एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 4 षटकांची लढत असणार आहे आणि अगदी तृतीय षटक प्रगतीपथावरती पाहतो. अगदी धावा वेगवान पद्धतीने पुढे प्रस्थान आता अंतिम टप्प्यामध्ये व्हायला सुरुवात झाली. पहिल्या 2 षटकांदरम्यान काहीशी दहशतीची गोलंदाजी पाहिली, परंतु या षटका दरम्यान धावा खूप साऱ्या येत आहेत. गोलंदाजा विरोधात कमालीचे फटके हे कन्वर्ट झाले आणि त्यानंतर पाहिलं आपण अलीकडचं चेंडूगणिक राधेसारखा मातबर काढो बॅक टू द पवेलियन. नेक्स्ट बॉल, अंतिम बॉल, चांगली लेन आणि अशा रीतीने अगदी 3 षटकांचा कार्यकाळ समाप्त होतो. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम शनिकृपा कोपरा संघ जाऊन पोहोचतोय. अगदी धाव संख्या 29. अगदी पहिल्या 2 षटकांदरम्यान विस्फोटक अंदाजामध्ये आपण गोलंदाजी पाहिली, परंतु अलीकडच्या षटकादरम्यान धावा वेगानं, धावा खोऱ्यानं, सातत्यानं बनताना पाहायला मिळाल्या. आज उत्कृष्ट दर्जाच्या लढती आपण पाहिल्या. क्रिकेट रसिक राजाचं आपण सातत्यानं एक बहुमूल्य योगदान पाहतो आणि आज पूर्णपणे मॅनेजमेंट टीमचंही कौतुक व्हायला हवं. अगदी कालच्या रात्रीमध्ये अगदी आपण संकष्टी चतुर्थी पाहिले. अगदी 350 पेक्षा जास्त मोदकांचा वाटप आमच्या आयोजकांच्या माध्यमातून केलंय. आमच्या समालोचन कार्यकर्त्यामध्ये संदीप सर पहिल्यांदाच घडले. न भूतो न भविष्य असा कार्य ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवले यांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतो. 4 गड्यांची कत्तल, 29 धावा धावपटलावरती. चला आपण स्पीड घ्यायचा, अतिरिक्त वेळेला खर्चिक न होता स्पीडली खेळ हा व्हायला हवा. अगदी श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागरी संघाच्या माध्यमातून भारत माद्रे अगदी दरवर्षी मानाची पहिली स्पर्धा आमदार चषकाची ठेवत असतात, त्याचे कौतुक हे व्हायला हवं. अगदी गॅप सिलेक्शन फटका, गॅप मधून हा चेंडू जाईल फरार. चेंडू सीमा पार, मिळतील 4 चौकार. जय मल्हार कलेक्शनचा नाव लयो गाजवाला ना मालक दीपेश पाटील आहे यो लय दिलवाला. जय मल्हार कलेक्शनचा नाव लयो गाजवाला ना मालक दीपेश पाटील आहे यो लय दिलवाला. जय मल्हार कलेक्शनचा नाव लयो गाजवाला ना मालक. जय मल्हार कलेक्शन, तलोजा फेज 1 सेक्टर 14 फ्लॉट क्रमांक 99 शॉप क्रमांक 6 दीपेश पाटील यांचे कौतुक व्हायला हवं. मॅन ऑफ द मॅच साठी ज्यांच्या माध्यमातून गिफ्ट हॅम्पर पाहायला मिळतो. जय मल्हार कलेक्शन आपले मनपूर्वक आभार आमच्या आयोजकांच्या माध्यमातून. प्रशांत पाटील आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतायत. गोलंदाज पुन्हा एकदा करण विरोधात आक्रमकता सिद्ध करायची होती अक्षय पाटीलला, परंतु
डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. अलीकडच्या चेंडूकडे चांगला वार पाहिला परंतु गोलंदाज तयार झाला. तात्काळ त्यानं कमबॅक साधलं. फलंदाजाचा माइंड रिएक्ट करून हा चेंडू इथे विस्थापित केला जातो. डॉट बॉलची समाप्ती. अजूनपर्यंत पहिल्या पूर्वार्धातील 4 चेंडूंचा खेळ हा इथे शिल्लक आहे. ओहो प्रहार केला अगदी बिट्टांकडे हा चेंडू ट्रॅव्हल होतो. एकच जाव इथे प्राप्त केली जाते. सिंगल डबलला प्राधान्य देणं हे सुद्धा तितकंच गरजेचं असतं. चौकार षटकार म्हणजेच क्रिकेट नव्हे. कधी कधी सिंगल डबलला प्राधान्य दिल्यानंतर स्ट्राईक ही रोटेट होते आणि येणारा नौका फलंदाज हा ताकदीनं फटके खेळत असतो आणि त्याची प्रचिती सातत्यानं आजच्या रात्रीमध्ये आपण फलंदाजांच्या माध्यमातून पाहिली आहे. स्लोअर चेंडू सफर गेलाय. गतीमध्ये पुन्हा एकदा परिवर्तन केलं जात. न आवडा देखा ताव प्रहार करण्याचा प्रयत्न होता परंतु पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची आपल्याला समाप्ती पाहायला मिळते. गोलंदाज करण अंतिम टप्प्यादरम्यान दहशतीचं वातावरण हे प्रस्तावित केले आणि हे पाहता अगदी स्लॉगरच्या षटका दरम्यान धावसंख्येला टाळे बंद करण्याचा प्रयत्न, धावसंख्येला लगाम लावण्याचा प्रयत्न केलाय करण टीम नागझरी संघाच्या माध्यमातून. 4 गडी बाद एकूण धावा 34. अगली पेशकश काउंटर अटॅक डीप मिडविकेट कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. फक्त एकच धावे दे. मोठ्या फटक्यांपासून काहीच वंचित ठेवलंय. ज्या पद्धतीने चातक पक्षी पावसाच्या ते पहिल्या थेंबाची वाट पाहतो त्या पद्धतीने अगदी कोपरा संघाचे प्रेक्षक चौकार षटकारांची वाट पाहत आहेत आणि हे पाहता अगदी धावसंख्या धावपटलवरती 4 गडी बाद 35 आणि या पहिल्या पूर्वार्धातील अगदी एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. समोर अक्षय पाटील फलंदाजीच्या बोल्यावरती सज्ज. 1 धाव प्राप्त केली जाते. दुसरीचा प्रयत्न 2 धावा सहज गतीने प्राप्त होत आहेत. बॅकअप चांगलं राहिलं. 3 धावा होतील का? होत आहेत. खर्रा फिल्डिंग पाहतो आणि हे पाहता ज्या ठिकाणी फक्त एकच धाव त्या ठिकाणी मिळतात 3 धावा आणि या ताकदीनं आता संघ कोपरा पुढे अग्रेसर होताना पाहायला मिळेल. आणि खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा पाहतो धावपटलावरती टीम शनिकृपा कोपरा संघ एकूण गडी बाद झाले 4 गडी बाद 38 धावा. येणाऱ्या उत्तरार्धामध्ये आवश्यकता आहे 39 धावसंख्येची टीम श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरीला. चला आपण तात्काळ घाई करायचे. अगदी सुपर 5च्या लढती अजूनपर्यंत शिल्लक आहेत आणि हे पाहताच ज्याला बाय भेटेल तो सुपर 3 मध्ये क्वालिफाय होईल. तर सुपर 5 मध्ये गेलेले अगदी 4 संघ थोडी आपण घाई करायची. पृथ्वी 11 टेंबिवली, महादेव स्पोर्ट्स पेटाली, टायगर 11 देवत, चैतन्येश्वर संघ खुटारी असे 4ही संघ नाही इथे तात्काळ इथे दाखल व्हायचंय. परंतु खेळाचं पहिलं पूर्वार्ध पाहिले जिथे 38 धावा बनताना पहिल्या उत्तरार्धामध्ये
39 धावसंख्येची आवश्यकता आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल काहीसा फेरबदल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये इथे जॉईन होतील निश्चितच आमचे हर्षोजी मडवी सर, नवी मुंबई. चला तर 38 झाले. 39 धावांचं टार्गेट इथे मात्र उभं झाले. 24 बॉल 39 बनवायचे आहेत. श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी या टीमला शनी कृपा कोपरा टीमने 38 धावा बनविल्या. सुभाष आणि योगेश जोडी मैदानाच्या आतमध्ये. अक्षय सलामीचा बॉलर. विनायकजी पाटील आणि निघू हर्षल सांगडे नितलास यांच्याकडून षटकारासाठी 1000 रुपये. बॉल द्या मैदानात फेका. दोन्ही फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. सध्या तरी सुपर 5 वाल्यांची चर्चा सध्या सुरू आहे ऑन स्क्रीन. आपण निश्चितपणे पाहू शकाल, परंतु सध्या मॅचचा आनंद घ्या. आपण जॉईन आहात. कोपरा वर्सेस नागझरी. पहिला बॉल हवेमध्ये, कॅचची संभावना. पहिली विकेट, पहिला धक्का, पहिला हादरा श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी या टीमला. एसडीसी वर लवकरच बहिष्कार येईल. अन्याय हो रहा है यहाँ पर. पहिला धक्का. जरा नागझरी टीम आपले नवीन बॅटर्स कृपया तयार ठेवायचे आहेत. पुढचा बॅटर तयार रहा. पहिल्या बॉलवर पहिली विकेट मिळाली. सुभाषला परतावा लागले माघारी. आता इथून जिंकणारा संघ निश्चितपणाने जाईल सुपर 5 ला. या आकर्षक चमचमत्या ट्रॉफीच्या रेसमध्ये आणखीन एक कोणता संघ जाईल हे मात्र पाहायचे आम्हाला. हा सामना ठरवेल. शेवटचे 23 बॉल ठरवतील 5वा संघ कोणता आहे. बॉलर तयार आहे. बॉलिंग ट्रॅकवर अक्षय पाटील. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. मिड विकेटला फिल्डर आहे, त्याच्या हातामध्ये झेल. सेकंड विकेट डाऊन. नागझरी टीम साठी दुसरा धक्का. काय घडते सध्या मैदानामध्ये माहित नाही, परंतु अडचणीमध्ये सध्या सापडलाय नागझरी संघ. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल फॉर्च्यून इव्हेंट्स लाईव्ह ची कॅमेरा क्वालिटी आणि त्याचबरोबर प्रॉपर वर्क. अतिशय सेफली लँड झाली ही कॅच. साहिल, विजय, शुभम, आकाश चा चारही कॅमेरामनचा आम्ही कौतुक करतोय. आणि इथे पहा परफेक्ट यॉर्क मध्ये टाकलाय बॉल. ऑन साइडला फिल्डर मिड विकेटला आलाय. तोपर्यंत 2 धावा रोखू शकत नाही. 2 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्येचा श्री गणेशा होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि खर तर आजच्या रात्रीची सुरुवात जी झाली ती अक्षयने मेडन ओव्हर टाकून केली होती. आणि तोच अक्षय आता मात्र गोलंदाजीची महत्वाची जबाबदारी आता हाताळतोय. कारण महत्वाचा सामना आहे. इथून जिंकला तर एक बक्षीस घेऊन जाणार.
समोर खेळायचा होता, मिड ऑफला क्लिअर करत बॉल चालला कुठे फिरलाय हे मात्र पाहायचंय. मैदानाच्या थोड्याशा त्रुटीमुळे मित्र म्हणेन वर खाली असल्यामुळे बॉल फिरतोय, परंतु एक सुसज्ज मैदान या स्पर्धेसाठी स्पेशली तयार केले गेले. हे स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक 2025 अंतिम रात्र, शेवटच्या रात्रीमध्ये रंगारंगी कार्यक्रम सध्या सुरू आहे. आणि हे स्क्रीनवरती पहा, रंगारंगी कार्यक्रम का म्हटलं याचं ज्वलंत उदाहरण. चांगला फटका आहे, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर पोहोचतोय, तोपर्यंत 2 धावा पुन्हा वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांच्या मदतीने टीमची एकूण टोटल 6 वर 2 श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी. बॉल अजूनही बाकी आहे, शेवटचा 1. या एका बॉलमध्ये किती धावा येतील हे पाहायचंय. अक्षयचं खरं तर मॅजिकल स्पेल आजच्या दिवसातील पूर्ण होण्यास चाललाय. ज्याने मेडल विकेट ओव्हर टाकून सुरुवात केली होती आजची रात्रीत, तो गोलंदाज 6 धावा खर्च करून इथे 7वी धाव वाईटची पाहायला मिळते. अजूनही एका बॉलची वाट पाहावी लागणार आहे आपल्या सर्वांना, कारण अक्षयचा हे षटक पूर्ण करण्यासाठी 1 बॉल बाकी आहे. हवेमध्ये बॉल फिल्डर पासून दूर आहे, त्यामुळे 2 धावा नक्की मिळतील. म्हणजे शेवटच्या बॉलवर धावा आल्या टोटल 3, आणि या 2 धावांच्या बरोबरीने टीमची एकूण टोटल झाली 9. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला, येणारे 18 बॉल आणि धावा करायच्या आहेत 30. 39 धावांचं लक्ष आहे, आणि या 39 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आता 9 बनल्यात, 18 मध्ये 30 पाहिजे. चला कोपरा टीम, वेळ नाही आपल्याकडे एवढा. चला फास्ट खेळा प्लीज, फास्ट खेळा थोडं विनंती आहे. अजून आता सुपर 5च्या मॅचेस इथे आता पूर्ण होतील. कारण ऑलरेडी 4 टीम सुपर 5 मध्ये दाखल झालेल्या आहेत. योगेश साठी सुवर्ण संधी आहे. षटकाराला 1000. स्वामी सोन्या बैलाचे मालक विनायक पाटील निगू आणि हर्षल सांगडे नितलस. यावेळेस मात्र पहा, हलक्या हाताने ड्राईव्ह केल्या बॉलला लॉंग ऑन कडे पाठवलाय. दुसरा धावेचा कॉल दिलाय आणि चुकीचा थ्रो. तोपर्यंत 2 धावा इथे मात्र सहज पूर्ण केल्या जातील. 2 धावांच्या मदतीने टीमची एकूण टोटल जाऊन पोहोचले डबल डिजिट, अर्थातच 11 या धावसंख्येवरती. आज आमचं समालोचन कक्ष फुल खचाखच भरले समालोचकांनी. अग्रस्थानी संदीपजी पाटील सर निवेदकाच्या भूमिकेमध्ये, त्याचबरोबर आमचे किलीकिली चंपा फ्रेम अर्थातच अमित म्हात्रेसिंह सर जोहे, एक उत्तम गायक, तेवढेच चांगले समालोचक रोशनजी पाटील शिरवली. आणि इथे मात्र पहा काय कट केला फटका, जबरदस्त गॅप मधून बॉलला काढले, पाठवले 4 धावांकरिता. हा चौकार आहे. त्याचबरोबर प्रवीण अर्जुने सर, एक समालोचनातील अनुभवी आवाज, आणि त्याचबरोबर DJ SDC ची साथ, या सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन आज आहे. पंचांची भूमिका 4 जण निभावत आहेत. सचिन कडू सर, सुनील पाटील सर, रवी पाटील सर, मनोज पवार सर. आणखीन एक आडव्या बॅटने खेळले, बॉल मिड विकेटला, फिल्डर आहे, चांगला थ्रो आहे, अचूक थ्रो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे थ्रोसाठी. हे असायला हवं. तुमच्याकडे ताकद असून उपयोग नाही, परंतु ताकदीचा तुम्ही कसा वापर करताय हे फार महत्वाचं आहे.
एका हाताने बॉलला पिक करणं, त्याच बॉलला लगेच थ्रो करणं, तेही ॲक्युरेट. इट्स नॉट अ जोक. समोर खेळले डाऊन द ग्राउंड. समोरच्या दिशेने बॉल आलाय. लॉंग ऑफचा खेळाडू बॉलवरती येईल, पोहोचेल तोपर्यंत सिंगल, एक धाव. टोटल मात्र जाऊन पोहोचली आहे ती 17 वरती. अजूनही 14 मध्ये 22 हव्या आहेत सामना जिंकण्यासाठी. ओ चांगला बॉल होता. ऑन साइडला पुन्हा एकदा खेळलेत बॉल. फिल्डरकडे बॉल चाललाय. आता चूक झाली आहे. मरता क्या नाही करता, कारण सगळं माहिती आहे की आता परिस्थिती आपली विपरीत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला स्वतःचं सर्व समर्पण द्यायचंय, करावं लागेल. ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली आयोजित क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक 2025 अंतिम रात्र. अंतिम रात्रीतील अंतिम टप्पा सुपर 5 साठी सुरू असलेली लढत. गो गुड बॉल. टप्पा पडल्यानंतर बॉल किती झपकन आतमध्ये आला, वळवलं या बॉलला आणि तेवढ्याच शिताफीनं बॉल गॅदर केले विकेट किपरने. ओव्हरची समाप्ती. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरमध्ये धावा बनल्या गेल्यात 19. येणारे 12 बॉल आणि 20 धावेंची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. चला टाइम आउट प्लीज, फास्ट करा. आय थिंक दिस इज फॉर्च्यून फार्म. आपल्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितपणे फॉर्च्यून फार्मला व्हिजिट करण्या अगोदर ज्यावेळेस तुम्ही मालकांना फोन कराल त्यावेळेस ओळख आवर्जून सांगा की तुम्ही एक क्रिकेटर आहात. नक्की निश्चितपणे काही ना काहीतरी डिस्काउंट मिळेलच यात शंका नाही. निसर्गाच्या सानिध्यामध्ये एक चांगलं ठिकाण जर तुम्ही विकेंडसाठी शोधत असाल तर फॉर्च्यून फार्मला नक्की व्हिजिट द्या. आमचा अनुभव खूप चांगला राहिलाय. चला सामन्याला सुरुवात. 12 बॉल 20 ची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती तिसरा बॉलर दुर्गेश, मिस्टर कॅप्टन. ऑन साइडला खेळलेत बॉल. फिल्डर जवळ येतोय. 1 रन पूर्ण केली. दुसरीसाठी कॉल देता देता थांबलेत. योगेश्वरती खर तर आमच्या स्वामी सोन्या बैलाचे मालक विनायक पाटील निघू यावेळेस ऑन साइडला ड्राईव्ह केल्या बॉल लॉंग ऑन कडे येतोय. फिल्डर आहे उपस्थित. एका अटेम्प्ट मध्ये नाही मिळाला तर 2 धावा मिळतील आणि असं म्हटलं जातं इसको लगा डाला तो लाईव्ह झिंगा लाला. एका अटेम्प्ट मध्ये पकडा, 1 धाव वाचवा, अन्यथा मात्र तुम्हाला दुसऱ्या धावेचा भुर्दंड हा भोगावाच लागणार आहे. 10 मध्ये 17. व्हॅल्युएबल 4 बॉल फेकायचे सध्या दुर्गेशला आपल्या टीमसाठी. तो किती धावा वाचवेल शेवटच्या ओव्हरमध्ये हे पाहायचंय.
हाफ ट्रॅकर या बॉलची संधी नको द्यायला हवी होती कोपरा टीमने आणि संधी दिली. संधीचं सोनं. बॉल सीमा पार. षटकार. हा पहा ऍक्शन रिप्ले. अगदी सोपा बॉल होता. कमी गतीने टाकलेला बॉल फिरवण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर स्वतः बॉडी बॅलन्स करत फिरून मारलेला फटका. बॉल स्क्वेअर लेगच्या बाहेर षटकारासाठी पाठवून दिलाय. तयार आहे बॉलिंग ट्रॅक वरती. सुमित मला वाटतं आता आलंय का. रातो के कातिल. यावेळेस आणखी एक. व्हॉट अ शॉट. ग्रेट नॉक बाय मिस्टर योगेश म्हात्रे. तिसरा मारेल की नाही माहिती नाही. 2 षटकारालाच पैसे द्या. स्वामी सोन्याबाईलाचे मालक. 2 साठी 3000. चला काहीतरी आले आणि एक आला तर 5000. फायनली आता प्रवास सोपा झालाय मी म्हणेन, कारण 9 बॉल 8 बॉल 5. वन मोर. यावेळेस मात्र बॉल हवेमध्ये फिल्डर पासून दूर आहे, परंतु दुसऱ्यासाठी पळालेत. आज शनी कृपा कोपरा टीम वरती शनिदेव कदाचित कोपलाय, कारण फिल्डिंग आज थोडीशी सुमार राहिली. नशिबात दशरथ पाटील सर नव्हते, नंतर आणखीन काहीतरी डायलॉग्स आपला ऐकायला मिळाले असते याविषयी. यावेळेस समोर डाऊन द ग्राउंड आणि ते पहा सामना जिंकलाय. श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी टीम गोज टू द सुपर 5. आणि हा आनंदाचा क्षण मात्र अनुभवत असताना खेळपट्टीला दिलेली योगेश म्हात्रेने मानवंदना. आणि योगेश म्हात्रेसाठी हे 10,000 रुपये आलेले आहेत. स्वामी सोन्याबाईलाचे मालक, आणि निश्चितपणाने त्यांच्याकडून 10,000 सुपर 5 मध्ये गेल्याबद्दल. हॅलो, चला चिठ्ठ्यांसाठी यायचंय. येता ना? चला तुमचा काय असेल तो तिकडे इकडे या. चला चिठ्ठ्या. चला आयोजक. हॅलो, चला 5 संघाने सूचना आहे की आपण चिठ्ठ्यांसाठी यायचंय. प्रशांत